नमस्कार मंडळी, आज मटकीचं कालवण मी इथे बनवत आहे आणि सकाळी पण मटकीची भाजीच बनवली होती सुकी. ती पण थोडीशी शिल्लक आहे, पण आता दुपारच्या जेवणामध्ये फक्त सुकं भाजी चालणार नाही, त्यामुळे इथे मटकीचं कालवण करायला मी घेतलेलं आहे. नेहमीप्रमाणे गरम पाणी करून याच्यात घातलं आणि दोघांसाठी तर थोडीशीच केलेली आहे, कारण आधीचे पप्पा जातात आता ऑफिसला, त्यामुळे मग त्यांचा तर टिफिन दिलेलाच आहे. फक्त दोघांना लागेल इतकीच भाजी इथे बनवली आणि जेवण रेडी आहे बघा. आज जेवणामध्ये आहे चपाती, मटकीचं कालवण, तसंच मटकीची उसळ आणि श्रीखंड असं जेवण आहे. आता रात्रीची वेळ आहे, 8 वाजलेले आहेत आणि मी निघाले आहे कीर्तनाला. आता कीर्तनाच्या निमित्ताने तरी ह्या ज्या साड्या आहेत ना त्या कपाटातून बाहेर निघत आहेत. आता लेट झाले म्हणून पटापट मी निघाले. आधीची एक्झाम सुरू आहे त्यामुळे तो येत नाही, तर त्याचं आणि त्याच्या पप्पांचं जेवण मी बनवून जाते आणि मी कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद असतो तो घेते. तर दररोजचं असं रुटीन आहे बघा. आज या महाराजांचं कीर्तन होतं. कीर्तन झालं की लगेचच महाप्रसाद घेण्यासाठी सगळे रांगेत बसतात. आज जेवणामध्ये भात आणि भाजी असं सिंपल होतं. सोबत शिरा पण होता आणि काही जणांनी ना भाकरी पण घरून घेऊन आले होते. ज्यांना भात खायला फक्त जमत नाही, तर त्या काकींनी पण मला थोडीशी भाकरी दिली आणि अशा पद्धतीने जेवण झालं. घरी आले तर यांचं जेवण झालं होतं दोघांचं, पण पसारा सगळा कट्ट्यावरती तसाच होता. तर आता हे नाईट क्लिनिंग जे आहे ना ते मी करत आहे. थोडासा भात शिल्लक होता, थोडंसं वरण शिल्लक होतं आणि हे थोडं थोडं राहिलं ना की ते छोट्या छोट्या डब्यांमध्ये काढून ठेवायचं. मला तर खूपच वैताग येतो. आता या साईडचा प्लॅटफॉर्म क्लिअर झालाय, पण भांडी पडली होती, ही भांडी घासून घेतली. आता सगळं चकाचक झालेलं आहे. सकाळी हे पाहायला खूप छान वाटतं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.